राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। येरा भव व्यथा ठेलिया, स्त्री शूद्रादिका प्राणिया, अनवसर मांडोनिया राहिला आहे। ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य सांगतात, त्याचा विचार करतो आहोत। वेदापेक्षा गीतेचं वैलक्षण्य कोणत्या अर्थाने मानायचं या संबंधातला विचार चालू आहे। वेदामध्ये विस्तारलेला कांडत्रयाचा विचार संकोचानं गीतेने सांगितला। गीता वेदाचं मूळ म्हणवल्या गेली आणि म्हणून ही गीता ही कशी सर्वश्रेष्ठ आहे याचा विचार ज्ञानोबारायांनी इथं विस्तारानं सांगितला। आता वेदाबरोबर गीतेची तुलना करून गीतेचं महात्म्य, गीतेचं मोठेपण ज्ञानोबारायांनी सांगितलं। कारण काही स्तुती, काही महात्म्य ही त्या पदार्थाच्या, त्या वस्तूच्या वर्णनापेक्षा सुद्धा त्या वस्तूच्या तुलनेने अधिक पटतात, याचा विचार काल आपण करून आलो। आता ज्ञानेश्वर महाराज त्या गीतेचं महात्म्य सांगत असताना नेमकं गीतेचं वैलक्षण्य कुठे आहे, वेदापेक्षा गीता का मोठी म्हणायची, याचा एक महत्वाचा विचार सांगतात। गीता मोठी आहे, गीता संपन्न आहे, परंतु गीतेच्या ठिकाणी काही दोष आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। कोणता दोष आहे? जरी गीता वेद संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची, हा दोष। गीता संपन्न आहे याच्याबद्दल काही कुणाच्या मनात मतभेद नाही, परंतु वेद संपन्न आहे याबद्दल कुणाच्या मनामध्ये मतभेद नाही, परंतु हा वेद कृपण आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं। त्याच्या आधी ज्ञानोबारायांनी या गीतेचं महात्म्य सांगताना सांगितलं की ही जी गीता आहे ही सकळ सांख्य सिंधू आहे, ही भगवद्गीता प्रबंधू आहे, हा औदार्य आगळा वेदू मूर्त जाण। तिथं गीतेचा गुण सांगताना औदार्य हा गुण सांगितला। आणि आता वेदाचं चिंतन करताना ज्ञानोबाराय वेदाला कृपण म्हणतात। गीतेचं औदार्य आणि वेदाची कृपणता या दोन परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी ज्ञानोबारायांनी सांगितल्या। वेद कृपण आहे, कोणत्या अर्थाने कृपण आहे? वेद संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची। 3 वर्णाच्या कानी लागला, इतर वर्णाच्या तो कानी लागत नाही। इतर म्हणजे राहिला कोण? एक शूद्र वर्ण, तेवढा एक वर्ण राहिला। पुढे ज्ञानोबारायांनी आणखीन वर्णन केलं, स्त्रियांच्या कानाला तो लागत नाही। कृपणता सांगितली वेदाची। वेदाला नाव ठेवणारा ज्ञानोबारायांशिवाय अजून कोणी जन्माला नाही, नाहीतर सगळे वेदाच्या पुढे गोंडे घोळतात। पण ज्ञानोबाराय एक असे आहेत की वेद त्यांच्या समोर येऊन गोंडा घोळत। वेदाची मती ठेले ते लागला बोलो, बस वेदाची बुद्धी सुद्धा स्तिमित व्हावी असं ज्ञानोबारायांचं बोलणं आहे। मला तुलना करायची नाही, वेदाला निम्नत्व द्यायचं नाही, दिलं तर ते ज्ञानोबारायांना आवडणार नाही, म्हणून मी देत नाही। का बोलतो? विनोद सोडा, याच्यातला आपला अभिनिवेश, आपली भावना, ज्ञानोबारायांच्या प्रती आपली असणारी अनन्य निष्ठा, याच्याबद्दल आपण काय बोलतो हा प्रश्न वेगळा।
परंतु ज्ञानोबाराय कधी वेदाला अशा पद्धतीचं गौणत्व देत नाहीत, पण ज्ञानोबारायांनी ते इथं दिलं. का दिलं? ज्ञानोबारायांनी चिंतन करताना जी भाषा वापरली ती मला जरा महत्वाची म्हणून मांडावी वाटते. तेच पुन्हा परी कृपणू ऐसा आन नाही. काल आपण याच्यावर थोडंसं बोललो. वेदासारखं कृपण दुसरं कोणी नाही, त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. म्हणजे काय, जगामध्ये दुसरे कोणी कृपण नाहीच आहेत काय? पण वेदाची कृपणता ज्ञानोबारायांना इतकी मोठी वाटते की बाकीचे कृपण त्याच्यासमोर तुच्छ समजावे, अशी भावना ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायची. मला या संबंधानं थोडं बोलायचंय. मी थोडा पूर्वपक्षही करणार आहे या संबंधामध्ये. ऐका, का ज्ञानोबारायांच्या मनामध्ये वेद संबंधानं ही भावना निर्माण झाली? जो वेद इतका महत्वाचा, ज्या वेदाच्या प्रामाण्याला दुसरं प्रामाण्य नाही असा स्वतःसिद्ध असा वेद आहे. स्वतः प्रामाण्य असं वेदाच्या बाबतीत आपण बोलतो. वेद हा स्वतः प्रमाण आहे. दुसरं कुणी काय बोलतं वेदावर फरक पडत नाही, पण वेद जे बोलतो त्याच्यावर इतरांच्या सगळ्यांचं ज्ञान अवलंबून आहे. इतकं वेदाचं महत्व ज्ञानोबारायांना ठाऊक आहे. आतापर्यंत ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी वेदाच्या महत्वाची चर्चा केलेली आहे. आतापर्यंत वेद प्रामाण्याला ज्ञानेश्वर महाराजांनी महत्व दिलेलं आहे. ज्ञानोबाराय वैदिक परंपरेतून आलेले आहेत, याच्याबद्दल कुणाच्या मनात मतभेद नाहीत. पण ज्ञानोबाराय म्हणतात वेदासारखा कृपण दुसरा कोणी नाही. दुसरा कोणी नाही म्हणजे कोण नाही? प्रामाण्याच्या बाबतीत आणि वाङ्मयाच्या बाबतीत, काव्याच्या बाबतीत इतर कोणीही वेदासारखं कृपण नाही. का नाही? कारण कृपणतेचा विचार करत असताना आपण काल 2 अंगाने विचार करून आलो. आपल्या जवळचं सगळं देऊन टाकणं ही एक औदार्याचा विचार करताना, कृपणता त्याच्या विरुद्ध चला. औदार्याचा विचार करताना आपल्या जवळचं सगळं देऊन टाकणं हे एक औदार्य आहे, आणि आपल्या जवळचं सगळ्यांना देऊन टाकणं हे एक औदार्य आहे. अजून थोडं पुढं बोलू का? एक थोडं वाढवून बोलतो. लोकांना देण्याकरता आपल्या पोराबाळापासून लपवून ठेवणं हे सुद्धा औदार्यच आहे. पटतंय का पहा? सगळ्यांना मिळावं याच्याकरता आपल्या पोराबाळांना न देणं हे सुद्धा एका अर्थानं औदार्यच आहे. पोराबाळांपासून लपवून ठेवणं. अशी उदाहरणे आपल्याला देता येतात. मला मुद्दा काय मांडायचा ऐका. आपल्या जवळचं सगळं देणं आणि आपल्या जवळचं सगळ्यांना देणं हे कुणाच्या बाबतीत घडलं? वेदाच्या बाबतीत घडलं नाही. वेद सगळ्यांना देऊ शकत नाही, कारण कानी लागला तीही वर्णाच्या. याच्याकरता त्यांनी ते सगळ्यांना दिलं नाही, म्हणून ज्ञानोबाराय वेदाला कृपण म्हणतात. पण गीता मात्र सर्वांना देते, म्हणून वेदात गीतेचं औदार्य वेगळं आहे असं म्हणतात. 1-2 गोष्टी या संबंधामध्ये मला महत्वाच्या वाटतात. येरा भव व्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडोनिया राहिला आहे. कोण? वेद. स्त्री शूद्रादिकांना. आता मला सांगा, 3च वर्णाच्या कानाला वेद लागला. वेद काय सांगतो 3 वर्णांना? साधा विचार. वेद काय सांगतो? काही नाही. वेदाने आम्हाला वेद ज्ञान देतो म्हणजे काय करतो? वेदाने आम्हाला ज्ञान दिलं म्हणजे काय केलं? काही नाही. ज्ञानाचे 2च हेतू, 2च अंग असतात. जीवनातली प्रतिकूलता निवृत्त करणं आणि जीवनामध्ये अनुकूलता आणून देणं. प्रतिकूलतेची निवृत्ती आणि अनुकूलाची प्राप्ती करून देणं एवढंच वेदाने आमच्या बाबतीत केलं. ज्ञानोबारायांनी काय चिंतन केलं वेदाचं करताना? अहितापासोनी काढिती हितदेवोनी वाढिती. अहितापासोनी काढिती, आमच्या प्रतिकूलाची निवृत्ती केली, आणि हितदेवोनी वाढविती, आम्हाला अनुकूलाची प्राप्ती करून दिली. याच्या पलीकडे जगतामध्ये ज्ञानाचं दुसरं काम नाही. ज्ञान काय करतं? अरे कोणतंही साधन याच्या पलीकडे जाऊन काय करतं? कर्म तरी ह्याच्या पलीकडे जाऊन काय करतं? अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या विकारांची निवृत्ती करणं हे सगळ्या प्रतिकूलाची निवृत्ती आहे, आणि अंतःकरण शुद्ध करून देणं अनुकूलाची प्राप्ती आहे. कोणतंही साधन, पारमार्थिक साधन आमच्या जीवनामध्ये जे आम्ही स्वीकारत असतो ते या 2च हेतूने स्वीकारत असतो, प्रतिकूलाची निवृत्ती, अनुकूलाची प्राप्ती. वेदांनी तरी आतापर्यंत आम्हाला काय करून दिलं? आमच्या प्रतिकूलाची निवृत्ती करून दिली. अहितापासोनी काढिती हे वेदाचं काम आहे.
मग वेद जर तीनच वर्णाच्या कानाला लागत असेल तर तीनच वर्णाच्या बाबतीमध्ये अहितापासोनी काढीती हितदेवोनी वाढविती, हे वेदाचं काम म्हटलं पाहिजे. परंतु ज्ञानोबाराय बोलतात की भवव्यथा काय फक्त तीनच वर्णांना नाही का, चौथ्या वर्णाला भवव्यथा नाही, दुःख नाही त्यांना. अरे जगतामध्ये जो कोणी जीव, तो कुठल्या आश्रमात राहतो, तो कुठल्या वर्णात जन्माला आला, तो मनुष्य देहधारी आहे ना, तो देहधारी आहे ना, मनुष्य सुद्धा बाजूला काढा चला, तो पंचमहाभूताचा देह धारण करून राहतो ना, त्याला या जगतामध्ये दुःख आहे. तुम्ही वर्गवारी नाही करू शकत दुःखाच्या बाबतीत. माणसाचं दुःख आणि कुत्र्याचं दुःख, त्याच्यातल्या विषयामध्ये फरक असेल, विषयामध्ये फरक असेल, मी त्याची चर्चा करू इच्छित नाही. माणसाला पक्वान्नच पाहिजे असेल, कुत्र्याला उकिरड्यावरच अन्न गोड लागेल, हा फरक असेल. पण भूक नावाचं जे दुःख माणसाला आहे ते दुःख कुत्र्यालाही आहेच की नाही. आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्यम एतत् पशुभिः नराणाम, पशुभिः नराणाम एतत् सामान्यम, हे दोन्हीकडे समान आहे. आहार निद्रा भय आणि विषयाचा उपभोग हे दोन्ही प्राण्यांकडे, प्राणी असो अथवा मनुष्य असो, दोन्हीकडे समान आहे. भवव्यथा कुणाला चुकली बोला ना. आता ही भवव्यथा म्हणजे काय हे सांगून मी वेळ घेत नाही आपला. माणसांचा विचार एवढ्याच करता करायचा, कुत्र्याचा विचार एवढ्याच करता करायचा नाही, गाढवाचा विचार. बरं, हे दुःख जे आहे, भुकेचं जे दुःख आहे, ते माणसाला सोडून फक्त कुत्र्यालाच आहे का? नाही. जो जो जीव म्हणून या पृथ्वी तलावर अवताराला आला त्याला हे दुःख आहे. हे काही कुत्र्यालाच भूक लागते असं नाही, ढेकणालाही भूक लागते, चिलटालाही भूक लागते, ब्रह्मदेवालाही भूक लागते. तुम्ही फक्त मनुष्य योनीच याच्यामध्ये गृहीत धरू नका. मग कशासाठी दुःख आहे ना, ते दूर केलं पाहिजे, एवढाच विषय. अमक्याचं दुःख तमक्याचं दुःख हा विषय नाही आहे. दुःख मी का बोलतो आपल्याला, माणसाचा विचार का करायचा? ज्ञानम ही एको अधिको विशेषो वगैरे भर्तराने काय सांगायचंय ते सांगू देत, मला ते तिकडेही जायचं नाही फारसं. माझा मुद्दा फार सरळ आहे. भूक कुत्र्यालाही लागते, माणसालाही लागते. ज्ञानेश्वरी माणसाचा विचार करते, कुत्र्याचा करत नाही. बरोबर आहे का? ज्ञानेश्वरी माणसाचा विचार करते, वेदांनी माणसाचा विचार केला, कुत्र्याचा विचार केला नाही. कुत्र्याला साधनं सांगितली नाहीत गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, कारण कुत्री साधनं करत नाहीत. आता ही फिरवून घ्यायचं असेल तर घ्या, माझं काही म्हणणं नाही. कोणतंही माकड साधन करत नाही, कोणतंही गाढव साधन करत नाही, कोणती मुंगी साधन करत नाही. इथं विचार, जीव म्हणून विचार करताना माणसाचाच विचार केला गेला. कारण भवव्यथा या शब्दाचा अर्थ कोण कसा करतो याच्या हे महत्वाचं. साधं बोलतो, कुत्र्यालाही दुःख आहे, माणसालाही दुःख आहे, दोन्ही दुःखाला भवव्यथाच म्हटलं जातं, कारण दोघांनाही भुकेचंच दुःख आहे. आध्यात्मिक असलं तरी काय, क्षुधा दुःख म्हणजे काय? आध्यात्मिक दुःख आहे, दोघांनाही आहे. फरक कुठे आहे? भवव्यथेचा विचार करताना कुत्र्याला संसारातलं दुःख असतं आणि भवव्यथेचा विचार करताना माणसाला संसारातलं दुःख नसतं, संसार नावाचं दुःख असतं, म्हणून माणसाचा विचार आहे. संसारातलं दुःख सगळ्यांनाच आहे, त्याला काय करता, त्याच्यात ढेकूण आणि माणूस फरक नाही करायचा. पण संसार नावाचं दुःख याचा विचार ढेकूण करेल का माणूस करेल? माणूसच करेल. कुत्रा करेल का माणूस करेल? संसार नावाचं दुःख म्हणतो मी, संसारातलं दुःख म्हणत नाही. संसारातली दुःख स्वसामर्थ्यानं दूर करता येण्यासारखी असतात. आध्यात्मिक दुःख आहे, भूक लागलेली आहे, संसारातलं दुःख जर मानायचं असेल, भूक आध्यात्मिक संसारातलं दुःख मानायचं असेल तर घरामध्ये जावं, तांदूळ वगैरे घ्यावेत, भात लावावा, आमटी करावी, भात आमटी खावी, पोट भरून घ्यावं, विषय संपला. दुःख निवृत्ती करता आम्हाला हातपाय दिलेत ना देवाने, आम्हाला बुद्धी दिली, आम्हाला अंतःकरण दिलंय. बुद्धीच्या जोरावर घरी जावं, पण बुद्धीच्या जोरावर स्वयंपाक करावा. बुद्धीच्या जोरावर घरी जाऊ नये, घरी सरळच जावं, पण घरी जाऊन बुद्धीच्या जोरावर स्वयंपाक करावा. बुद्धीच्या जोरावर का करावा? कारण तांदूळ आणि पाणी हे किती प्रमाणात घ्यावं ह्याच्याकरता बुद्धी लागते म्हणून. बस, दुसरं काही नाही. ज्याला अधिक चांगली बुद्धी असेल त्याने पूर्णाची पोळी करून खावी, आमचं काही म्हणणं नाही. काही म्हणायचं काय त्याला, क्षुधेच्या. बरं, एखाद्याला काहीच करता येत नाही, त्याने मित्राकडे जावं ऐन जेवायच्या वेळेला.
पंगत बसले की तिथे जाऊन उभं राहावं, कोणी म्हणतं बसावं, जेवण करावं. क्षुधा नावाचं संसारातलं दुःख दूर होण्याकरता काही फार बुद्धी चालवावी लागत नाही. पोट भरायला डोकं लागत नाही. या जगतामध्ये गाढवही पोट भरतं आणि कुत्रही पोट भरतं, महत्वाचं ते नाही आहे. संसारातल्या दुःखाविषयी मला बोला. संसार नावाचं दुःख, भवव्यथा, ज्ञानोबांनी वापरलेला शब्द भवव्यथा. मुद्दा हा आहे की ही भवव्यथा सोडून द्या. अजूनही मी त्याच्या अर्थाच्या दृष्टीने फार खोलातही जात नाही, त्याचं चिंतनही नको. परंतु दुःख हा विषय हा फक्त प्राण्यांना आणि त्रैवर्णिकांनाच आहे का? दुःख हा विषय जगात सगळ्यांना आहे हो. फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच दुःख होतं, शूद्राला होत नाही. अरे त्याच्या एवढं दुःख तर कोण भोगतं जगामध्ये? त्याच्या एवढं, त्याला गावाबाहेर राहावं लागतं, माणसामध्ये मिसळता येत नाही, त्याला लोक जवळ करत नाहीत, त्याला घाणीत हात घालावा लागतो, एवढं करून त्याला शिकण्याची मुभा नाही, त्याला अमकं नाही. केवढं दुःख आहे. आपण त्या मानाने बरे. मग ज्यांच्याकडे थोडं बहुत सुख आहे त्यांच्याकडे वेदानं लक्ष द्यावं का ज्यांच्याकडे दुःख भरलेलं आहे त्यांच्याकडे वेदानं लक्ष द्यावं? एखादा श्रीमंत मनुष्य आहे, माझं साधं बोलणं आहे, पंढरपूरमध्ये आला, त्याला दान करायचंय. दान त्यांनी कुणाला करावं? मी दोन तुम्हाला हे देतो. त्याच्यामध्ये दोन विचार मी आपल्याला सांगतो. एक तर गावातल्या श्रीमंत लोकांना बोलून त्यांनी दान द्यावं, नाहीतर गावामधल्या गरजू लोकांना बोलून त्यांनी दान द्यावं. कुणाला द्यावं? गरजू लोकांना. श्रीमंताला दान देऊन काय करायचंय? अरे मग जर हा शूद्राधिकांचा विचार वेदांनी मांडला किंवा आपल्या चातुर्वर्ण्य विचारामध्ये आला तर दुःखाचं प्रमाण कुणाकडे जास्त आहे? शूद्राकडे जास्त आहे. मग दुःख दूर करायला वेदांनी कुणाकडे प्रवृत्त झालं पाहिजे? आणि तो तर तिकडं जातच नाही ना. कानी लागला तीही संपलं. 3च वर्णाच्या कानाला लागला. वेदाची कृपणता ज्ञानोबारायांना आवडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात भवव्यथा आहे ना, मग तुम्ही अधिकार बघू नका, अधिकार बघू नका. ज्ञानोबारायांनी किती उदाहरण. आपण 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी केलेलं दयेचं चिंतन वाचा. ज्ञानोबाराय बोलतात चिखली रुतलिया गाये धडभाकड न पाय. किती ज्ञानोबारांनी दृष्टांतांनी आपल्याला सांगितलं, किती सांगावं. आपण दयेचं चिंतन पहा. 16 ज्ञानोबाराय पहिल्या श्लोकावर फार सुंदर चिंतन ज्ञानोबारांनी केलं. ज्ञानोबाराय म्हणतात ही दया करत असताना दयावंतांनी त्याच्या ठिकाणची उच्चता आणि श्रेष्ठता बघून दया करायची नसते. दया ही दया आहे. दया व्यक्तीचा अधिकार बघत नाही, दया दुःखाची तीव्रता बघत असते. ऐका, व्यक्ती कोणत्या अधिकारात आहे चर्चा करायचंच कारण नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये खरी दया आहे ना, तो दुःखात कोण पडलेला आहे एवढंच बघतो. तो स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का म्हातारा आहे, अमक्या जातीचा आहे का तमक्या आश्रमाचा आहे, संन्याशी आहे का गृहस्थ आहे, हे बघायला दया जात नाही. दया दया आहे. दया अधिकार पाहत नाही, दया फक्त दुःखाची तीव्रता पाहते. जो खरा दयावंत आहे त्याला बाकी काय. अरे गजेंद्र हा काय, कोण आहे? माणूस आहे काय? पण भगवंतानी त्याचा अधिकार पाहिला का त्याचं दुःख पाहिलं? त्याचं दुःख पाहिलं. अशी एक नाही, ज्ञानोबारायांनी कितीतरी उदाहरणं दिली. मला ती सगळी उदाहरणं आपल्याला द्यायची नाहीत, पण दयेचं चिंतन करताना ज्ञानोबाराय म्हणतात आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर. न कडसी, निवविता साने थोर न कडसी. सान म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठा. दया तिला म्हणा कोण जी लहान मोठं न पाहता त्या दुःखातून दूर करते ती दया. लहान मोठं न पाहता. पुढचं चिंतन पहा. तैसे दुःखिताचे शिणणे हिरता सकणवपणे उत्तम अधम नेणे विवंचुगा. ज्ञानोबाराय म्हणतात उत्तम अधम नेणे, साने थोर नेणे, हे सगळे शब्द काय सांगतात? उत्तम अधम, लहान मोठा, अधिकार बघत नाही दया. पुढिलांचे तापे कळवळलिया कृपे. कळवळलिया कृपे. पुढिलांचे निम्न भर, त्याच्या पुढे निम्न भरलिया उणे. कितीतरी प्रमाण. अरे एक पाणी वाहत निघालं, पाणी त्या वाहत्या त्या रस्त्यामध्ये, त्या पाणी जाण्याच्या रस्त्यामध्ये, त्या उतारामध्ये कुठेतरी खड्डा दिसला. पाणी काय म्हणतं, इथं खड्डा आहे, आपला पाय लचकेल.
म्हणून त्या खड्ड्याला वळसा घालून पाणी पुढे जातं काय? नाही महाराज. तो खड्डा समोर दिसला, पाणी पुढं जातं, त्या खड्ड्याला जमिनी एवढं पूर्ण करतं आणि मगच पुढं जातं. निम्न जर असेल तर त्याचं उणं भरून काढून पाणी पुढं जातं. हे पाण्याला कळावं, वेदाला कळू नये. हे पाण्याला कळावं, माणसाला कळू नये. समोरच्या व्यक्तीच्या जीवनातलं दुःख दिसलं, पुढिलांचे तापे कळवळली कृपे, सर्वस्वे दिधले आपण पे, तरी थोडेच गमे. ज्ञानोबराय म्हणतात, अरे आपलं सर्वस्व दिलं तरी त्याला थोडंच दिल्यासारखं नाही हो. मी अजून देऊ शकलो असतो, पण थोडंच दिलं. 9,000 ओव्या सांगून थोडंच दिलं हो, अजून देऊ शकलो असतो. केवढी कृपा, केवढी दया. ज्ञानोबरायांची केवढी दया आपल्यावर, तुकोबारायांची केवढी दया आहे आपल्यावर. विचार करून पहा आपण. जर ज्ञानोबारांनी ठरवलं असतं नाही मी फक्त विद्वानांकरताच बोलीन, या जगतामध्ये मोक्षाची व्यवस्था लागली नसती महाराज. तुकाराम महाराजांनी जर ठरवलं असतं मी फक्त संस्कृत मध्येच अभंग निर्मिती करेल, अवघड होतं काय त्यांना? अवघड होतं. अरे संकल्प करायचा उशीर होता, काय वाटेल ते करू शकत होते तुकोबाराय. पण त्यांनी जर संस्कृतातच अभंग रचना केल्या असत्या तर सुंदर ते ध्यान म्हणता आलं नसतं आपल्याला, काही म्हणता आलं नसतं. सोपे 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 अभंग वाटतात म्हणून गाता हातात घेतो मनुष्य. केवढी कृपा आहे तुकोबारायांची. काही नाही, एकच आहे त्याचं कारण, पुढिलांचे तापे, दुसरं काही कारण नाही. पायी काटा नेहटे तै व्यथा जीवी उमटे, तैसे पोळे संकटे पुढिलांचे. पुढिलांचे संकटे आपण पे पोळे. संतांचं वर्णन करताना आपण सुभाषित सांगतो ना नेहमी, सज्जनस्य हृदयं नवनीतम यद वदंती कवयः तदलिकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. सज्जन आणि नवनीत म्हणजे लोणी यांची तुलना करू नका, कारण सज्जन आणि लोणी वेगळेच असतात. जे कोणी कवी सज्जनाला लोण्याची उपमा देतात ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण लोणी फक्त स्वतःला आच लागली तर वितळतं, सज्जन मात्र दुसऱ्याला त्रास झाला तर वितळतात. अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. दुसऱ्याला ताप देऊन पंढरपुरामध्ये लोणी भांड्यामध्ये ठेवलं तर ते लोणी तेव्हाच वितळेल जेव्हा ते भांड चुलीवर ठेवलं जाईल. स्वतःला आच लागली तरच ते लोणी वितळेल. गावाकडच्या दुधाला विरजण लावलं तर हे लोणी वितळायचं नाही, त्याचा काही संबंध नाही. परंतु आपण या जगतामध्ये ज्ञानोबाराय समाधीत आहेत, तरी आपल्याला थोडं दुःख झालं तर समाधीत ज्ञानोबारायांना कळवळा येतो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती संत. मला संतांकडे जायचं नाही, मग विस्तार होईल त्याचा, विषयांतरही होईल, विनाकारण वेळ जाईल आपला. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे. ज्ञानोबाराय बोलतात ही भवव्यथा या जगतामधल्या प्रत्येक जीवाला आहे की नाही? प्रत्येक जीवाला आहे. मग वेद जर असा आहे तर तो 3च वर्णाच्या कानी लागला. ही कृपणता नाही का वेदाची? वेद कृपण आहे, 3 वर्णाच्या कानाला लागला. भवव्यथा या स्त्री शूद्राधिकांना असूनही त्यांच्याबद्दल अनवसरू मांडोनिया राहिला उभा. काही नाही, राहिला ठाके. त्यांना कोणताही अवसर वेदाने दिला नाही, त्यांना कोणताही अधिकार दिला नाही, आणि तो त्यांच्या बाबतीत शांत बसला. कुणाच्या बाबतीत? स्त्री शूद्राधिकांच्या बाबतीत वेद शांत बसला, अनवसरू मांडोनिया राहिला आहे. आता मला जे बोलायचंय ते थोडं पुढे बोलतो, परंतु आता एक बोलून जातो. गीता मात्र तशी कुणाच्या 3 वर्णाच्या कानाला लागणारी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की ही स्त्री शूद्राधिका प्राणिया यांच्या बाबत वेद अनवसरू मांडोनिया राहिला आहे. पण गीता म्हणते काही तुम्ही विचार करू नका, मी तुमच्या मोक्षाची व्यवस्था करते. कुठं केली? 9व्या अध्यायामध्ये केली. भगवान स्वतः अर्जुनाला बोलतात, माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपिस्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यः तथा शूद्रः तेपि यान्ति पराम गतिम. ते अपि म्हणजे कोण? अपि शब्द गीतेतला तिथं वापरायचं काय कारण आहे? ते अपि, ते सुद्धा पराम गतिम. कोण? स्त्रियो वैश्यास तथा शूद्र ते अपि यान्ति पराम गतिम. ते अपि शब्द तिथं का? ते सुद्धा परमगतीला प्राप्त. अरे ते सुद्धा म्हणजे बाकीच्यांना वेद नेईल, पण हे उरलेल्यांना सुद्धा मी नेणार. गीता बोलते.
इथला अपी शब्द ज्ञानोबारायांनी ज्या वेदाच्या बाबतीतली जी कृपणता दाखवली ती दूर करणारा अपी शब्द आहे असं मला वाटतं. बघा जमत असेल तर ज्ञानोबारायांनी त्याच्यावर भाष्य करताना कित्येक ओव्या, ते सगळंच भाष्य तुम्ही पहा. प्रल्हादाचं उदाहरण दिलं, जाती अप्रमाण म्हणलं, कुळजाती वर्ण हे आघवेची कारण म्हणलं, हे सगळंच ज्ञानोबारायांनी त्या ओव्यांमध्ये सांगून टाकलं. तो कोणी असो, कसाही असो, काही जरी झालं तरी तो पापयोनी होती का, तो श्रुताधीनही होतो. अरे तो श्रुताधीन नसेल, पापयोनी जन्माला आला असेल, परी मजसी तुकिता तुका, तुटी नाही. ज्ञानोबाराय भगवान बोलतात, तो भले पापयोनी जन्माला आला असेल, भले त्यांनी काही वेदांताचं श्रवण केलं नसेल, भले त्यांनी काही अध्यात्म पाहिलं नसेल, पण त्याचं चित्त शुद्ध आहे. तो पाहिल तिथे मलाच पाहिल इतक्या प्रामाणिक बुद्धीनं जर तो राहत असेल तर माझी आणि त्याची तुलना केली तर तुटी नाही. माझी आणि त्याची तुलना केली तर माझ्यामध्ये त्याच्यामध्ये फरक नसावा इतका तो मत्स्वरूपाला प्राप्त होतो, इतकं ज्ञानोबा. मग कोण आहे तो? पापयोनी. तो पापयोनी असेल, ज्या योनीबद्दल शब्द उच्चारण योग्य नाही अशा योनीत तो जन्माला आहे. उदाहरण आहे ना. कोण आहे? ज्ञानोबारायांनी कुणाचं उदाहरण हुडकून काढा? प्रल्हाद. कुठं जन्माला आला? असुर योनीत. असुर योनी म्हणजे काय फार चांगली योनी आहे? असुरांच्या पोटी जन्माला येणं म्हणजे काय फार मोठा पुरुषार्थ गाजवला? नाही ना. पण तसं असून सुद्धा प्रल्हादाची माझी तुलना केली तर मीन प्रल्हाद एक. माझ्याकडे यावं लागत नाही. मला सोडून जो प्रल्हादाची उपासना करतो त्याला सुद्धा तेच मिळतं जी माझी उपासना करून मिळतं, हे ज्ञानोबाराय बोलतात. म्हणजे काय झालं? गीतेने मात्र तसं बंधन ठेवलं नाही. वर्णाचं बंधन गीता ठेवत नाही, वर्णाचं बंधन वेदानी ठेवलं. म्हणून ज्ञानोबाराय वेदाला कृपण म्हणतात आणि याला उदार असं म्हणतात. मग आता का उदार म्हटलं? याची अनेक कारणं आपल्याला चिंतनात घेता येतात. भगवंताच्या संबंधानं अर्जुनाने भगवंताचं औदार्य सांगताना ज्ञानोबारायांनी सुद्धा एक गुण म्हणून सांगितलाच. कोणता गुण आहे? औदार्य हा भगवंताचा गुण आहे की नाही? ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जे वगैरे. आता इथं औदार्य भगवंताचा गुण, हे औदार्य गीतेतलं कसं आहे? अर्जुन म्हणतो, देवा तुमच्या औदार्याचं मला काही कळतच नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. माझा मुद्दा इथंच आहे. देता न म्हणसी पात्रा पात्र. अरे कैवल्य ऐसे पवित्र ते वैर्याही दिधले. कैवल्यासारखी मोक्षासारखी पवित्र गोष्ट तू तुझ्या वैर्याला देतोस. कुणाला दिलं? तू सनकाधिकाचेनी माने सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. तै अपकार्य उपकारू. ज्ञानोबारांनी केलेलं 9व्या अध्यायातले चिंतन आपण पहा. अरे जी तुला स्तनामध्ये विष घालून मारायला आली तिला तू गती कोणती दिलीस? सनकाधिकांना दिलेली गती. भक्ताला दिलेली गती तू आपल्या द्वेषाला देतोस. भक्ताला दिलेली गती आपल्याला मारायला आलेल्या मारणाऱ्याला तू देतोस. काय तुझं औदार्य विचारात घ्यावं? सांगता येत नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. देता न म्हणसी पात्र अपात्र बघत नाहीस तू. गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी अनुभवामृतामध्ये ही भाषा, कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोर साना दृष्ट्याची या दर्शना पाढवू जो. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबाराय बोलतात. हा दुसऱ्या प्रकरणात आहे, गुरुस्तवनामध्ये. दृष्ट्या ज्या, अरे जो न कडसी, तू काय देता तुम्ही? कैवल्य कनकाची या दाना. कैवल्य दानामध्ये सुद्धा आता शास्त्र सांगतं म्हणून दानाचा विचार करताना सुद्धा कोणती दानं कुणाला द्यावीत याच्यामध्ये पात्रापात्राचा विचार आहेच की नाही? कोणतं दान कुणाला द्यावं? अन्नदान देताना कुणाचं बघावं? वस्त्रदान देताना काय बघावं? द्रव्यदान देताना काय बघावं? एक प्रकारचं दान नाही. सुवर्णदान कुणाला द्यावं? अमकं दान कुणाला द्यावं? तमकं दान कुणाला द्यावं? पृथ्वीदान, भूमिदान, अमोघ दान, तमोघ दान, 100 दान आहेत. त्या दानाचे अधिकारी आहेत. तुकाराम महाराजांनी चिंतन करताना सांगितलं की काही गोष्टी सगळ्यांना समानतेने द्याव्या. सर्वाभूती द्यावे अन्न, पण द्रव्य देताना मात्र पात्र विचारो. सर्वाभूती अन्न देताना सगळ्यांना द्या, पण पैसे द्यायचे असतील तर मग मात्र अधिकार पाहून पैसे हातावर ठेवा. एखादा भुकेला मनुष्य आहे, दुपारच्या वेळेला दरवाजामध्ये आला, अतिथी येण्याची वेळ आहे, काकबरी टाकायला बाहेर गेला मनुष्य आणि तिथं त्याला दिसलं की अरे बाबा इथं कोणीतरी उपाशी मनुष्य आहे,
भुकेनं कळवळतोय. माणसाने काय केलं पाहिजे? काही विचार कर. तो कोणत्या धर्माचा आहे, तो कोणत्या आश्रमाचा आहे, तो कोणत्या जातीत अरे काही घेणं देणं नाही. आधी त्याचं पोट भरलं पाहिजे, त्याला अन्न दिलं पाहिजे. पण हेही लोक असे गमतीचे असतात, ते भुकेनं तडफडतील, पण अन्न द्यायला गेलं की म्हणतील अन्न नको, पैसे द्या. अशांना पैसे देऊ नयेत. द्रव्य पात्र विचारून दिलं पाहिजे, तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. का? कारण हे उपाशी मरतील, पण दिलेल्या पैशानं दारू पिणार असतील तर का पैसे द्यायचे त्यांना? अन्न देणं श्रेष्ठ आहे. सगळ्यांना दिलं पाहिजे, पात्रापात्राचा विचार करू नका. परंतु इथं मात्र काहीतरी पात्र विचारून, अधिकार पाहून ते दिलं पाहिजे. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. सात्विक दानाचं वर्णन करताना देश, काल आणि पात्रापात्रता पाहन मग दान द्या. सात्विक दानाचा विचार मी का बोलतो आपल्याला? गीतेच्या बाबतीत विचार, गीता आणि वेदाच्या बाबतीत विचार करताना वेद कृपण म्हणून सांगितला, गोष्ट खरी आहे. पण त्याची कृपणता, वेद उदार नाही का? उदार आहे ना, म्हटलं तर उदार आहे. पण वेदाच्या औदार्याला सीमा आहेत. त्याची उदाहरणं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगता येतात. मेघ उदार, परी शब्द लागला की समजावं मर्यादा आली. मेघ उदार, परी ओसरे. किंवा अजून त्याच प्रकरणामध्ये थोडं पुढे चला, मोक्ष देऊनी उदार, काशी होय किर, परी झालं, संपलं, मर्यादा आली. परी औदार्य सांगून तुम्ही परी म्हणत असलाल की मर्यादा आली. औदार्य आहे की नाही? मेघ उदार आहे, पण परी ओसरे, ओसरणार आहे. तो काही सगळंच देऊ शकत नाही, दिलेलं पुरत नाही. काय औदार्य म्हणतात त्याला? काशी मोक्ष देण्याकरता उदार आहे, परी वेचावे शरीर ते. अरे पण तिथे जाऊन मरावं लागतं. मोक्ष मिळतो, काशीमध्ये गेल्यानंतर मोक्ष मिळतो, तारक मंत्राचा उपदेश होतो, काशीमध्ये मरणाऱ्याला मोक्ष आहेच आहे, शास्त्र सांगतं. पण इथं मरून, इथं म्हणजे इथं म्हणत नाही, पंढरपुरात मरणाऱ्यालाही मोक्षच आहे, प्रश्नच नाही. काशीपेक्षा जास्त लवकर आहे. मी का माझ्या पंढरपूरला मागे ठेवू? असेल काशी मोठी, पण आमचं पंढरपूर लहान नाही महात्म्याच्या बाबतीत. घरी मेलो तर लगेच मोक्ष मिळेल? नाही मिळणार. ते काशीला जावं लागेल. मी काही काही लोक पाहिलेत, मरण्याकरताच काशीला गेले, आणि त्याच्यातले काही खरंच काशीत मेलेत. आणि काही जणांच्या बाबतीत शोकांतिका अशी घडली, बघण्यात आहेत, माझ्या नावं सुद्धा लक्षात आहेत माझ्या. काय सांगू तुम्हाला, गेले काशीला मरायला म्हणून. आता मी येणार नाही, आता मी येणार नाही, आता तिथंच देहपात होईल, अमुक होईल. तर ठीक आहे, आनंद आहे. सगळी कर्तव्य कर्म संपली होती, काशीला गेले मरायला. वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष राहिले, मरण आलंच नाही. मग एक दिवस त्यांना वाटलं बहुतेक काही मरण येत नाही, दिवाळीला पटकन घरी जाऊन यावं म्हणून इथं आले आणि पाडव्याला मेले. आता काय करता त्याला? मरण आहे ते काही सांगून थोडंच येतं महाराज, काही ते काही निरोप देऊन थोडंच येतं. म्हणून मरायला गेले काशीला, वेचावे लागे शरीर ती का परी आहे ना तिथं, मग ते औदार्य मानायचं नाही. तसा वेदही उदार आहे, पण परी कानी लागला तीही वर्णाच्याची. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना ते औदार्य खपत नाही, ते ती कृपणता वाटते. आता माझा थोडा एक मुद्दा आहे, तो सांगतो. ज्ञानोबारायांनी सांगितलं, भवव्यथा फेडण्याकरता वर्णाचा विचार खरं म्हणजे वेदांनी करायला नको होता, तो वेदांनी केला, म्हणून वेदाला मी कृपण म्हणतो. गीतेने मात्र तसा विचार केला नाही. गीतेने सर्वांनाच भवव्यथा दूर करण्याकरता कोणताही अधिकार न बघता गीतेने सर्वांना मोक्ष वाटून टाकला, म्हणून गीता उदार. आता माझा थोडा एक मुद्दा आहे, पटत असेल तर शंका म्हणून विचारात घ्या. माझा मुद्दा असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांना वेदाला कृपण म्हणण्याचं काय कारण आहे? 3 वर्णाच्या कानाला लागला म्हणून. हे उत्तर कोणी देईल? कारण हा विषय होऊन गेला आपल्या. मला आपल्याला असं सांगायचंय की 3 वर्णाच्या कानाला वेद लागला म्हणून त्याला कृपण म्हणायचं असेल तर कृपणाची आणि औदार्याची व्याख्या करताना पुन्हा एकदा ती तपासून पाहिली पाहिजे. मी ज्ञानोबारायांच्याच भूमिकेत बोलतो, त्यांच्याच प्रमाणाने बोलतो. मला ज्ञानोबारायांशिवाय अन्य कुणाचंही प्रमाण आत्ता नको, त्यांच्याच प्रमाणानं मला बोलायचंय. ज्ञानोबाराय एके ठिकाणी बोलताना अशी भाषा वापरतात, बरं वेदाने 3 वर्णाच्या कानाला वेद लागला आणि 3 वर्णाच्या मोक्षाची व्यवस्था केली. माझं म्हणणं असं आहे,
वेदाने शूद्राधिकांना श्रवणाचा अधिकार दिला नाही, पण फलाची व्यवस्था केली की नाही त्यांच्या? फलाची, तुम्हाला अधिकाराची अपेक्षा आहे का फलाची अपेक्षा आहे? औदार्यामध्ये फलाची अपेक्षा असावी का अधिकाराची अपेक्षा असावी? फलाची अपेक्षा. मग वेदांनी फलाची व्यवस्था केली की नाही? सगळ्यांच्याच केली की नाही? सगळ्यांच्याच केली. ज्ञानोबारांनीच केलेलं चिंतन आपल्याला पाहता येतं. द्विज षटकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी, दोघा दोहीची सरोभरी का एकची? दोघा कोणती? एक का दोन? दोघा एकची सरोभरी निफजयात. ज्ञानोबारांची भाषा ऐका, नाही पुन्हा एकदा घरी जाऊन ज्ञानेश्वरी उघडून पहा. एकची हा शब्द ज्ञानोबारांनी वापरलाय का नाही मला सांगा. नाहीतर अर्थच राहिला नसता ओवीला. काय झालं? द्विज षटकर्मे करी. षटकर्म करणारा द्विज का? काय आहे? त्रैवर्णिकांना का वेदाने अधिकार दिला? कारण त्याला शास्त्रीय अधिकार त्यांना आहे, त्यांचं उपनयन संस्कार त्यांचे होतात म्हणून. हा शास्त्रीय अधिकार झाला. मला त्याच्याही खोलात जायचं नाही. शूद्राधिकांना तो अधिकार नाही, शास्त्रीय अधिकार नाही, म्हणून त्यांच्या बाबतीत वेदाध्ययनाचा विचार केला नाही. आपण ब्रह्मसूत्रातलं अपशूद्राधिकरण पाहून घ्या. पहिल्याच अध्यायात आलंय, 3ऱ्या पादात आहे, आपण बघून घ्या. तिथं सगळी चर्चा आचार्यांनी केली. मला बोलायचं कारण नाही. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी ते पाहून घ्यावं, पण श्रद्धेने पाहावं. मला बोलायचंय असं की वेदाचं चिंतन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, द्विज षटकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी, दोघा एकची सरोभरी निफजे याग. बरोबर. आता यागाची भूमिका ही वेदांनीच मांडली. आपण जैमिनींना विचारा. जैमिनी तर म्हणतात महावाक्य सुद्धा अर्थवाद म्हणून विचारात घ्या. वेद बोलतो तर कर्मपरच बोलतो, यागपरच बोलतो, बाकीचा विचार करायचं कारण नाही, पूर्वमीमांसा म्हणते. याग वेदांनी सांगितला, वेद कर्मपर बोलतो, याग सांगतो, यज्ञाची विधानं वेदांनी सांगितली. निफजे याग म्हटलंय त्या अर्थी वेदाचा विचार आहे. मग त्या वेदांनी काय केलं? द्विज षटकर्मे करी. ज्यांना उपनयनाचा अधिकार दिला त्यांनी षटकर्म केली, आणि शूद्राला तो अधिकार नाही म्हणून त्यांनी काय केलं? षटकर्म करून तो यज्ञ मंडपातून बाहेर आला की शूद्रांनी त्याला नमस्कार केला. नमस्कार केला की दोघा एकची सरोभरी निफजे याग. त्याने एवढी मरमर करून त्याला जे फल मिळतं ते याला फक्त नमस्कारात मिळतं. कुणाला? शूद्राला. फक्त त्याने फक्त नमस्कार करायचा. यज्ञ करून बाहेर आलेला जो कोणी आहे त्याला एकदा नमस्कार केला की यज्ञ करणाऱ्याला जे फल मिळतं तेच नमस्कार करणाऱ्या शूद्राला मिळतं. फल एक का दोन? एक. अधिकार दिला नसेल, माझं काही म्हणणं नाही. कर्म न करता सुद्धा फलाची व्यवस्था वेद जर शूद्राधिकांच्या बाबतीत विचारात घेतो आहे, तर जो अत्यंत लाडका असतो त्याला सहज फल दिलं जातं, आणि जो कमी लाडका असतो त्याला कष्ट करून फल दिलं जातं. कष्ट करून फल द्विजांना आहे आणि सहज फल शूद्रांना आहे. मग वेदाचं लाडकं कोण आहे? बघा, विचार करा. माझी संगती चुकत असेल मला सांगा, माझं काही म्हणणं नाही. मला विचार एवढाच मांडायचा आहे की ज्ञानोबारांनी वेदाला कृपण ठरवलं कोणत्या आधारावर? फक्त श्रवणाचा अधिकार दिला नाही म्हणून का फल दिलं ना? मग श्रवणाचा अधिकार दिला काय न दिला काय फरक पडतो? फलाचा अधिकार दिला की नाही तुम्हाला? दोघा एकची सरोभरी निफजे याग म्हटलं की नाही, मग विषय संपला ना. याग एकची सरोभरी याग निफजे, दोघांना एकच फल मिळालं. बर, अजून थोडासा विचार करतो मी. दुसरं प्रमाण देतो. आपण 16व्या अध्यायामध्ये चला. ज्ञानोबाराय या वेदाच्या बाबतीत शब्द उच्चारताना असा शब्द उच्चारतात, जो जगी समान सकृप हिताहित दाविता दीप अमान्य केला बाप वेदजणे. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी असा विचार मांडला, जो जगी समान आणि सकृप आहे, जो हिताहित दाखवणारा आहे, तो वेद ज्यांनी अमान्य केला, तो असुरी संपत्तीवान कोणी असू दे, मला पुढच्याशी कर्तव्य नाही. कोण अमान्य करता आहे वेद याच्याबद्दल मला आता कर्तव्य नाही, रहस्य नाही, मला रसही नाही ते चिंतन करण्यात. मला मुद्दा हा मांडायचा आहे, वेदाचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी वेदाला बाप म्हटलं. जेणे अमान्य केला बाप
वेद. वेद हा बाप ज्याने अमान्य केला, ठीक आहे, मला बाप म्हटलं एक. दुसरं ज्ञानोबराय बोलतात हा वेद कसा आहे, जगी समान आहे आणि सकृप आहे. कशाच्या बाबतीत समान आहे, आपण अन्वय लावून घ्या. कृपेच्या बाबतीत समान आहे असं म्हणा, किंवा समानतेच्या बाबतीत सकृप आहे असं म्हणा, मला काही फरक पडत नाही. सगळ्यांना समान मानणारा वेद सगळ्यांवर समान कृपा करतो. इथं समान कृपा करतो, इथं जगी असं म्हणत असताना विशिष्ट वर्णाची अपेक्षा ज्ञानोबरायांनी ठेवली काय? नाही. फक्त 3च वर्णांना तो समान मानतो, 3च वर्णांवर कृपा करतो असं म्हटलंय का? नाही. जगी समान सकृप, सगळ्या जगावर समानतेने कृपा करतो असा वेद म्हटला. मग जगामध्ये म्हणताना त्याच्यामध्ये स्त्री शूद्राधिक आले की नाही? आले. मग एकीकडे जर ज्ञानोबराय त्याच वेदाचं वर्णन करताना स्वतःच त्या वेदाला समान आणि सकृप म्हणतात, तर तेच ज्ञानोबराय इथं वेदाचं वर्णन करताना तो कृपण आहे कारण 3च वर्णाच्या कानाला लागला म्हणता. पण तो 3च वर्णाच्या कानाला जरी लागला तरी व्यवस्था फलाची केली ती 4 वर्णाकरता केलीच ना. 4 वर्णाकरता जर व्यवस्था केली तर वेदाला कृपण का म्हणता बाबा तुम्ही? त्यांनी फल द्यायचं ते दिलंच आहे 4थ्या वर्णालाही, त्यांनी फल द्यायचं ते दिलंच आहे सर्वांना. मग त्याला 3 वर्णाच्या कानाला लागला म्हणून कृपण. कानाला कुणाच्या लागला हे मला सांगू नका, त्याला फल दिलं की नाही हे मला सांगा. समानता आपण पुन्हा पुन्हा हे सांगत आलेलो आहोत आतापर्यंत की समानता ही कृतीत बघायची नसते, समानता ही फलात बघायची असते. सगळ्यांना समान फल मिळालं पाहिजे हे बघायचं, सगळ्यांनी समान कर्म करतील सगळे हे बघायचं कारण नाही. घर आहे, घरामध्ये नवरा बायको आहेत, 2 मुलं आहेत पोटी, म्हातारे आई वडील आहेत, 2 बैल आहेत, काही शेतीवाडी आहे, एक भरलेलं घर आहे, आनंदी आनंद आहे घरामध्ये. याच्यामध्ये घरातला जो कर्ता पुरुष आहे तो रोज सकाळी 8 वाजता बाहेर जातो, दिवसभर राबतो, जी काही कामं त्याचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, जे काही करायचं ते करतो. मग महिना झाला की घरामध्ये पैसे आणून देतो. घरातली जी स्त्री आहे ती स्त्री घराच्या बाहेर पडत नाही. सकाळी हा उठल्यापासून हा रात्री येऊन झोपेपर्यंत याची आणि घरच्यांची सगळी सेवा ती करते. याला ऑफिसला जाताना, कुठं कामाला जाताना डबा करून देते, शेताला जाताना शिदोरी बांधून देते, त्याच्या आधी उठते 4 वाजता, सगळा स्वयंपाक करते, याला शिदोरी बांधून देते. हा गेला की याच्या पाठोपाठ मुलं शाळेत जातात, मुलांचे डबे करून देते. त्याच्यानंतर घरातली बाकीची आवरावरी असते ती करते. दुपारच्या वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी लागणारं काही गव्हाचं ज्वारीचं जे काही पीठ आहे ते दळून घेते. नंतर त्या म्हाताऱ्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना जेवण करून त्यांच्या आवडीचं करून वाढते. त्यानंतर हे दळणकांड वगैरे कांडण वगैरे करते. संध्याकाळी नवरा परत आला की पुन्हा त्याला चहा करून दे, अमकं करून दे, संध्याकाळचं जेवण बघ, मुलं शाळेतून आली की त्यांचा अभ्यास घे, त्यांना स्तोत्र शिकव, त्यांना अमकं कर, हे करून त्यांच्या जेवणाचं बघ. रात्रीच्या वेळेला या म्हाताऱ्यांना जे काही थोडंफार खिचडी भात वगैरे लागेल ते करून द्यायचं, त्यांच्या औषधाची व्यवस्था करायची. सगळ्यांचं जेवण झालं की आपण 2 घास जेवायचे आणि झोपायचं. ही गृहिणी आहे. बाहेर जाणारा पुरुष महिनाभर कमावतो आणि पैसे घेऊन येतो. घरात राहणारी स्त्री घराबाहेर जात नाही, एकही पैसा कमवत नाही, पण यांनी आणलेल्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करून सर्वांना समान सुख मिळेल असं बघते. बरोबर? याच्यात मुलांचा आणि म्हाताऱ्या लोकांचा समावेश मी आत्ता करत नाही, त्यांचा विचार करू नका. मला दोघांचं चिंतन करायचं. एक जण ऑफिसला जातो, डोकं चालवतो, डोकं चालवून ते सगळं पैसे वगैरे कमवतो, तिथं काय नोकरी उद्योग करायचे ते करतो, डोकं चालवून टेबला खालून कसं घ्यायचं हे ठरवतो आणि मग भरपूर पैसे महिन्याच्या अखेर आपल्या घरी आणून बायकोच्या हातात देतो. बायको ते पैसे खर्च करते. आता नवरा काम करतो आणि बायको स्वयंपाक करते, या दोघांची कामं एक आहेत का? उद्या जर असं केलं की नवऱ्याला घरी स्वयंपाक करायला लावलं आणि बायकोला ऑफिसला पाठवलं तर चालेल काय? ती तिथं जाऊन ते काम करू शकणार नाही ना हा घरी राहून हे काम करू शकणार नाही, दोघंही कामं बिघडवून टाकतील. त्याचं ते काम आहे, हिचं हे काम आहे. साधारणतः असंच असावं असं माझं म्हणणं नाही, जे काही डोळ्याला दिसतं ते सांगतो. घरातली स्त्री घरामधली कामं करते, बाहेर जाणारा नवरा ऑफिसमधली उद्योगधंद्यातली कामं करतो. या दोघांची कामं वेगळी आहेत, पण दोघांनाही घराकरता कराव्या लागणाऱ्या कष्टातून मिळणारं समाधान एक आहे का वेगवेगळं?
जर समाधान एक असेल तर बाहेर जाऊन काम करणारा पुरुष आणि घर सांभाळणारी स्त्री या दोघांना समान मानावं लागेल की नाही? मानावं लागेल. या दोन्ही पैकी एक चाक जरी निखळून पडलं तरी संसाराचा गाडा पुढे जाणार नाही. नवऱ्याने कमावूनच नाही आणलं तर स्त्री बिचारी करून काय घालेल? आणि नवऱ्याने पुष्कळ कमावून आणलं पण हिला करताच येत नसेल आणि ही नोकरीला जात असेल तर पोराबाळांना कुणी करून खाऊ घालायचं? म्हणून तर पोरं बाळन म्हातारे लोक नको वाटतात आता घरात. कारण का दोघंही काम करतात, मग घरातलं कोणी करायचं? पुरुषांनी करावं, ठीक आहे करावं, पण दोन्ही पैकी एक काम एकाला घ्यावं लागेल, दुसरं काम दुसऱ्याला घ्यावे लागेल. या कामामध्ये समानता नाही, पण या दोघांच्याही कामातून घरामधून मिळणारा आनंद जर दोघांना समान मिळत असेल तर समानता ही फलाच्या बाबतीत मानायची, कर्माच्या बाबतीत मानायची नाही. कर्म, प्रत्येकाचं कर्म वेगळं या जगतामध्ये. मग ही समानता वेदांनी दिली की नाही? दिली ना. मग ज्ञानेश्वर महाराज वेदाला कृपण का म्हणतात? जर वेद सर्वांना समान फल देतो असं स्वतःच तुम्ही सांगता तर 3 वर्णाच्या कानाला लागला, 4थ्या वर्णाच्या कानाला लागला नसेल हरकत नाही, पण 4थ्या वर्णाला फल दिलंय की नाही? फल दिलं. मग कशाची तक्रार आहे तुम्हाला? गीतेचं वैलक्षण्य काय राहिलं मग याच्यामध्ये? गीता तेच करते, सगळ्यांना समान फल देते. वेदही तेच करतो, सगळ्यांना समान फल देतो. मग गीतेचं वैलक्षण्य काय? गीतेचं वैशिष्ट्य काय? एक पूर्व पक्ष म्हणून सांगतो. शंका बरोबर आहे का नाही मला सांगा. चुकत असले तर चूक आहे म्हणा, उत्तर सांगा. मी 2 पावलं मागे माझी तयारच आहे. मी त्याच्याकरताच इथं बसलोय. माझा प्रश्न बरोबर आहे का पहा. ज्ञानोबारायांनी वेद आणि गीता यांच्यामध्ये तुलना केली. याच्यात वेदाला कृपण ठरवलं, गीतेला उदार ठरवलं. वेदाला कृपण म्हणण्याचं कारण 3 वर्णाच्या कानाला लागला म्हणून, गीतेला उदार म्हणायचं कारण 4ही वर्णाची स्त्री शूद्राधिकांची व्यवस्था केली म्हणून. पण व्यवस्था केली म्हणजे गीतेनं काय दिलं? फलच दिलं ना. फलच दिलं. मग फलच दिलं असेल आणि ही समानता जर फलातच मानायची असेल तर वेदांनी सुद्धा समान फलाची भाषा केलेली आहे. आणि हे तुम्हीच बोलता, आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. मग ज्ञानोबारायांना या वेदाला कृपण म्हणायचं काय कारण? बर, दुसरं एक जाता जाता बोल. वेदाबद्दल ज्ञानोबारायांच्या मनामध्ये काही पूर्व किलमिश असायचं कारण, पूर्वग्रह असायचं कारण? वेद असाच आहे. काय असतं? एखाद्या व्यक्तीबद्दल पहिल्यांदा आपल्याला जी मतं कळतात ती आपल्या मनात ठाम होऊन जातात. आणि मग कोणी काही जरी सांगितलं तरी आपल्याला ते त्याच पूर्वग्रह दूषित असल्यामुळं आपल्याला त्याच दृष्टीनं ते सगळं बघावं लागतं. मनुष्य बघतो आमका माणूस असा आहे हे पहिल्यांदा कळलं की नंतर आयुष्यभर त्याच्याकडे बघण्याची तीच दृष्टी राहते. इंग्रजीत एक म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. पहिली जी छाप पडते ती शेवटपर्यंत टिकते. पहिली छाप, पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीची जी छाप, एखादा मनुष्य पहिल्यांदा भेटला आणि उत्तम विद्वान आहे असं वाटलं, शेवटपर्यंत असं नाही हो, आता असं वेड्यासारखं बोलू देत पण मी यांना बघितलंय, हे फार चांगले विद्वान आहेत, मनुष्य म्हणेल की नाही? एकदा विद्वत्ता दाखवली आणि पुढे आयुष्यभर मूर्खासारखं वागलं, म्हणजे वागावं असं बंधन नाही, पण त्या विद्वत्तेचा, पहिल्या विद्वत्तेचा परिणाम असा होतो की तो मनुष्य जिवंत असेपर्यंत त्याला विद्वानच समजला जातो त्या व्यक्तीकडून. कारण का? हे पहिला पडणारा प्रभाव आहे. मग हा प्रभाव जसा पडतो तसंच जर राहिलं, पहिल्यांदाच माझं मत एखाद्या व्यक्तीबद्दल दूषित झालं, आयुष्यभर तसंच राहतं. तसं वेदाबद्दल ज्ञानोबारायांच्या मनामध्ये काही पूर्वग्रह होते का? की वेद असाच आहे, वेदांनी असंच केलंय, तसंच केलंय, अमकच केलंय, तमकच केलंय. बर, या वेदाला कृपण म्हणणं, अजून प्रमाण देतो मी, माझं चुकत असेल तर आम्ही अजून एक प्रमाण आपल्याला देतो, वेदाच्या संबंधामध्ये देतो. आणि ज्ञानोबाराय ज्या वेदाला कृपण म्हणतात त्याच्याच विरुद्ध ज्ञानोबारायांचंच प्रमाण मी आपल्याला देतो. ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका. पहिल्या अध्यायात, चला मला लांबही न्यायचं नाही आपल्याला, सगळ्यांना माहिती असणारं गणेशाचं जे चिंतन ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायामध्ये केलंय. या पहिल्या अध्यायात बोलताना या गणेशाच्या संबंधानं बोलायला सुरुवात केल्यानंतर ज्ञानोबारायांनी असं म्हटलं, उपरी दशोपनिषदे, बस माझा मुद्दा तिथंच आहे, जे उदारे ज्ञान मकरंदे ती कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती बली. मग आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले
जेथ शब्द ब्रह्म कवळले, जे मिया श्री गुरुकृपान मिले, आदिबीज, हे पुढं झालं. परंतु इथं बोलताना ज्ञानोबराय म्हणतात, उपरी दशोपनिषदे, वेदाचं चिंतन आलं. उपनिषद म्हणजे वेदच आहेत, प्रश्न मिटला. उपरी दशोपनिषदे, त्याला म्हणताना ज्ञानोबरायांनी काय म्हटलं, जे उदारे ज्ञान मकरंदे, म्हणजे काय, ज्ञानरूपी मकरंद म्हणजे मध देण्याकरता हे 10च्या 10 उपनिषद उदार आहेत. हे उदार शब्द कुणाकरता वापरला, दशोपनिषदाकरता, वेदाकरता वापरला. मग पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही वेदाला उदार म्हणता आणि शेवटच्या अध्यायामध्ये लगे त्याला कृपण म्हणता. इतका विसर पडला काय तुम्हाला? ज्या ज्ञानोबारायांना मागे आपण काय केलं याचा कधीच विसर पडत नाही, ते ज्ञानोबाराय पहिल्या अध्यायात आपण उपनिषदांना उदार म्हणतो आणि शेवटच्या अध्यायामध्ये त्याला कृपण म्हणतो. एवढा विरोधाभास बाळगतील आपल्या एका ग्रंथामध्ये. बर, अजून दुर्दैव सांगू का, हे आपल्याला कळतं तर ज्ञानोबारायांना कळत नसेल का? ही शंका व्यासपीठावर बसून आपण घेतो, तर त्या काळात ज्ञानोबारायांच्या मनात आलं नसेल. जे सर्वज्ञ आहेत, ज्यांना माहिती नाही असं जगतामध्ये काहीही नाही, सगळ्या गोष्टींवरती सर्वाधिकारानं बोलायचं ज्यांचं सामर्थ्य आणि ज्यांना तो हक्कच आहे, असे ज्ञानोबार आहेत. त्यांना काय कमी आहे? कोणत्या विषयाबद्दल ज्ञानोबारायांना माहिती नाही? काय कमी आहे ज्ञानोबारायांजवळ? प्रज्ञा कमी आहे का? मेधा कमी आहे का? अंतःकरणाची व्यापकता कमी आहे का? शब्दसंपत्ती कमी आहे? काय कमी काय? अरे ज्ञानोबाराय म्हणजे सर्व विद्यांचा साठा आहे. मी परवाही आपल्याला बोललो, ज्ञानोबारायांच्या जवळ विद्या येऊन राहिल्या, ज्ञानोबारायांनी विद्या मिळवण्याचा प्रयत्न नाही केला. ज्ञानोबाराय कुठल्या पाठशाळेत गेले, तिथं राहिले, तिथं ते शिकले, आहे त्यांच्या चरित्रात. इथं गेले, तिथं गेले, त्यांच्याकडून ती विद्या मिळवली, ह्यांच्याकडून ही मिळवली, त्यांच्याकडून असं मिळवलं, आहे कुठं? भगवान श्रीकृष्ण तरी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिले, ज्ञानोबाराय कुठं राहिले हो? अरे ज्यांना घरात लोकांनी सुखानं राहू दिलं नाही, त्यांना कोण आश्रमात ठेवून घेईल? ज्यांची सावली अंगावर पडली तर लोकांनी पाप आणि विटाळ मानला, त्या ज्ञानोबारायांना कोण आपल्या गुरुकुलामध्ये ठेवून घेतील? कोणाचं धाडस होतं त्या काळामध्ये? उलट ते आपल्या या समाजातून कसे निघून जातील आणि यांना सुद्धा देहांत प्रायश्चित्त कसं द्यावं याच्याकरता खटपट चालू होती त्या काळात. त्यांची सावली अंगावर पडली तर लोकांनी विटाळ मानला आणि घरी जाऊन स्नानं केली आहेत. ज्ञानोबारायांचे आज त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवायला मरमर मरमर चालली आहे. 2-2, 10-10 तास रांगेत उभेत लोक. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना कोणी जवळ केलं नाही. मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी, ज्ञानोबारायांच्याच भाषेत. एखादे पापी विषयी आसक्त असणारा मनुष्य विरक्त महात्म्याचं दर्शन झाल्यावर घरी जाऊन आंघोळ करतो ना, तसं त्या काळातल्या लोकांनी केलं. झालं की नाही? कुठं शिकले ज्ञानोबाराय? कुठेही नाही. ज्ञानोबाराय विद्या शिकायला गेले नाहीत. माझं बोलणं आपल्याला चुकीचं वाटेल, पण मी उलट बोलतो. मी परवा आपल्याला बोललो, मी उलट्या खोपडीचा बुवा आहे. मी उलट बोलतो. ज्ञानोबाराय विद्या शिकायला गेले नाहीत. विद्येने आपण जिवंत राहावं याच्याकरता ज्ञानोबारायांचा आश्रय केला. विद्या शिकायला ज्ञानोबाराय गेले नाहीत. विद्येला असं वाटलं की आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर योग्य ठिकाणी राहिलं पाहिजे, म्हणून ज्ञानोबारायांच्या चरणाच्या आश्रयाला आल्या विद्या सगळ्या. काय कमी आहे त्यांना? काही कमी नाही. ज्ञानोबारायांचं महात्म्य किती गाऊ शकतो आपण, आपली बुद्धी कमी पडेल, आपली जिव्हा थकून जाईल, पण ज्ञानोबारायांचे गुण संपायचे नाही. काही कमी नाही ज्ञानोबारायांना. मग पहिल्या अध्यायामध्ये उदारे म्हणणारे ज्ञानोबाराय शेवटच्या अध्यायामध्ये त्याच औपनिषदिक सिद्धांताला कृपण म्हणतात, वेदाला कृपण म्हणतात. ही संगती लावायची कशी? हा विरोधाभास मिटवायचा कसा? समन्वय या विरोधाभासाचा करायचा कसा? ज्ञानोबारायांना जर पहिल्या अध्यायामध्ये विचारलं असतं तर ज्ञानोबाराय म्हणाले असते, वेद उदार आहे. कारण का? उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. ज्ञानाचा मकरंद जगाला देण्याकरता ही 10च्या 10 उपनिषद उदार. आणि ज्ञानोबाराय मग म्हणाले 16व्या अध्यायात मध्ये येऊन म्हणाले, जगी समान सकृप. आधी म्हणाले, नाही बाबा, अहितापासोनी काढी ती, हितदेवोनी वाढवी ती, नाही श्रुती परवती, माऊली जगामध्ये जगाची भाषा बोलले.
नंतर मात्र 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी वेदाचं प्रामाण्य स्वीकारूनही शेवटी जेव्हा गीतेचा विषय आला तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, नाही बाबा, वेद संपन्न होय ठाई पण कृपणू ऐसा आन नाही. जो कानी लागला ती ही वर्णाच्याची, त्याला कृपण म्हणून मोकळे झालात तुम्ही. ज्याच्या प्रामाण्यावर आतापर्यंत तुम्ही आपले सिद्धांत मांडले त्याला एकदम शेवटच्या आता तुमची ज्ञानेश्वरी संपत आली, त्याचं काम संपलं म्हणून तुम्ही त्याला लगेच कृपण म्हणून वेगळं करणार काय? माणसांना सवय असते कामापुरतं वापरण्याची. आपलं काम असेल गोड 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 असं बोलतात की समोरच्याला वाटावं ह्याच्यासारखी माऊलीच नाही जगात. आणि काम झालं की तू कोण आणि मी कोण, काही संबंध नाही तुमचा काय संबंध असं मला माहित नाही बाबा, लगेच अंग काढून मोकळी होता. मराठीत याला एक म्हण आहे, कामापुरता, बस तेवढंच. मग ज्ञानोबारायांनी वेदाला इतकं महत्व दिलं, त्याचे सिद्धांत मांडून त्याच्या प्रामाण्यावर आपल्या मताचं प्रतिपादन केलं. आणि आता तुमची ज्ञानेश्वरी संपत आली म्हणून वेदाला लगेच कृपण म्हणून तुम्ही मोकळे होता काय? का कृपण म्हणता वेदाला? वेदानी फल दिलं ना, दिलं. तुम्ही त्याला उदार म्हणालात ना उपनिषदांना, म्हणालो. हे वेद जगी समान सकृप आहेत ना, आहेत. मग आता एकदम तुम्हाला काय असा साक्षात्कार झाला की त्याला कृपण म्हणावं? का तर गीतेचं वर्णन करायचंय म्हणून ती कृपणता तुम्ही तिच्या ठिकाणी वेदाच्या ठिकाणी ठेवत असाल तर मान्य आहे. हे मान्य होण्यासारखं आहे. कारण काल आपण बोललो, नाही निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम. एखाद्या ठिकाणी ठेवलेला तो कमीपणा हा कदाचित त्याच्या कमीपणा करता नसेल पण गीतेच्या स्तुती करता असेल तर तो कमीपणा वेदाच्या ठिकाणी ठेवला मान्य आहे आम्हाला, कारण प्रकरण गीतेचं चाललंय. एखादा शहाणा मुलगा घरात असतो, लहान मूल त्याच्याबरोबर भांडतं, आईकडे जाऊन तक्रार करतं. मग त्या शहाण्या मुलाचं मोठ्या मुलाचं बरोबर असूनही आई लहान मुलाला समजवायला काय म्हणते, जाऊ दे दादा वेडा आहे. आता दादा वेडा आहे काय? वेडा नाही. मग का वेडा म्हटलं? लहानाला बरं वाटावं म्हणून. तो वेडा नाही, बरोबर, त्याचंच बरोबर आहे. मोठ्या दादानी जे केलं तेच बरोबर आहे. पण आई म्हणते जाऊ दे दादा वेडा आहे. दादा वेडा नाहीये. मग वेडा का म्हटलं त्याला? वेडेपणाचा आरोप का केला? लहानाला धाकट्याला बरं वाटावं म्हणून. तसं गीतेच्या पुढे गीतेचं वर्णन करायचंय म्हणून तुम्ही वेद कृपण नाही पण गीतेचं कौतुक करायचंय म्हणून समजवण्याकरता जर तुम्ही वेद कृपण आहे असं म्हणून समजवत असाल तर आमचं काही म्हणणं नाही. आम्ही हे समजून घेऊ की तुम्ही ही निंदा करत नाही आहात, दोष दाखवत नाही आहात, गीतेचं महात्म्य तुम्हाला गायचं आहे म्हणून तुम्ही असं म्हणता आहात, हे आम्ही समजून घेऊ. मग दोन्ही विरुद्ध प्रमाण जर आपल्याला एकाच ज्ञानेश्वरीमध्ये मिळत असतील तर याचा समन्वय कसा करायचा? जेव्हा संत वाङ्मयामध्ये एकमेकांच्या विरोधी प्रमाण एकमेकांच्या समोर उभी राहतात तेव्हा त्या विरोधी प्रमाणांची संगती लावण्याकरता नेमका काय विचार केला पाहिजे, तो समन्वय कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये विचार कोणकोणते असणं शक्य आहे, कोणकोणते असणं योग्य आहे, याचा काही विचार आपल्याला केला पाहिजे. मग ज्ञानोबाराय वेदाला कृपण म्हणतात आणि गीतेला उदार म्हणतात. ही वेदाची कृपणता जर फलाच्या बाबतीत नसेल तर वेद कृपण का, अशी शंका जर कोणी निर्माण करेल तर ती शंका जावी म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, तरी मज पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे वेद वेठला भलतेने सव्य होवावया. ज्ञानोबाराय आता मला असं वाटतं याच शंकेची निवृत्ती करण्याकरता ही प्रस्तावना केली. ज्ञानोबाराय म्हणतात वेद कृपण आहे, 3 वर्णाच्या कानाला लागला आणि आपलं हे उणेपण फेडण्याकरता तोच वेद पुन्हा गीतेच्या रूपानं प्रकट झाला. वेदालाही कळलं की आपलं चुकलं, आपण असं करायला नको होतं, हे करणं अपूर्ण राहिलं, त्या करण्याच्या बाबतीत दोष राहिला. म्हणून वेदाने विचार केला की आता असं केलं पाहिजे आपण की हा दोष जर आपल्याला घालवायचा असेल, हा कृपणतेचा डाग आपल्यावरचा मिटवायचा असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करता येईल? काही करून चालत नाही. चला आता आपण गीतेच्या रूपानं प्रकट होऊ आणि सगळ्यांना हा मोक्ष देऊन आपल्यावरचा डाग धुवून काढू. म्हणून तोच वेद गीतेच्या रूपानं प्रकटला. ही प्रस्तावना ज्ञानोबाराय करतात. असं होतं. भगवान श्रीकृष्ण आणि रामचंद्र प्रभू यांच्यामध्ये आता हे पुष्कळ आहेत. रामचंद्र प्रभूंच्या अवतारामध्ये त्यांना प्रत्येकाला देता आलं नाही.
सगळ्या वानरांनी रामचंद्र प्रभूंना मदत केली. सगळ्यात जेव्हा अयोध्येला परत आले तेव्हा आता प्रत्येकाला वाटलं की रामचंद्र प्रभूंच्या हातून काही प्रसाद मिळावा. मग रामचंद्र प्रभूंनी आता इतक्या वानरांना प्रसाद वाटायला बसायचं, एखाद्याचा हात तुटून जाईल वाटता वाटता. 4-2 लोकांना पेढे द्यायचं म्हणलं तर आमच्या जीवावर येतं. म्हणजे स्वतःचेही नाही, त्यांनीच आणलेले पेढेही त्यांनीच आणलेले, आम्हाला फक्त आमच्या हाताने द्यायचं म्हटलं तर हात दुखल्यासारखे होता. एवढ्या वानरांना प्रसाद द्यायचा म्हणजे शक्य नाही. मग रामचंद्र प्रभूंनी जबाबदारी वाटून टाकली. मुख्य जे होते, मारुतीराय असतील, जांबुवंत, नल, नील, अंगद वगैरे हे जे मुख्य होते त्यांना आपल्या हाताने प्रसाद दिला. आणि बाकीचे वानर मात्र रामचंद्र प्रभूंच्या हातून प्रसाद मिळाला नाही याची खंत बाळगत राहिले. रामचंद्र प्रभूंच्या कानावर बातमी गेली. अरे म्हणणं आहे, बरोबर आहे तुमचं, काय वानर म्हणतात तुमच्या हातून काही थोडं मिळेल पण तुमच्या हातून द्या, आम्हाला तुमचा हात लागलेलं द्या काहीतरी. रामचंद्र प्रभू म्हणाले बरोबर आहे, मग आत्ता मला ते करता येणार नाही, पण मग हा दोष धुवून काढण्याकरता मी काय करतो, पुढच्या अवतारात या, मी माझ्या हाताने तुम्हाला प्रसाद दे. मग भगवान श्रीकृष्णांनी घरामध्ये लोणी चोरायचं तर जायचं, त्या उखळावर उभं राहून खिडकीत चढायचं, खिडकीत चढून वानरांना लोणी वाटून टाकायचं. मागच्या अवतारामध्ये सगळ्यांना प्रसाद देता आला नाही हे उणे पण दूर करण्याकरता जसा कृष्णाचा अवतार झाला, तसं वेदाच्या अवतारामध्ये सगळ्यांना मोक्ष वाटता आला नाही हे उणे पण दूर करण्याकरता गीतेच्या रूपानं वेद प्रकट झाला. ज्ञानोबरांनी लावून दिलेली संगती अशी आहे. पण गीतेच्या रूपाने प्रकट झाला म्हणून मागच्या अवतारामध्ये तो 3 वर्णाच्या कानाला लागला, या अवतारामध्ये मात्र तो सर्वांना मुक्त मोक्षाचं वाटप करतोय, हे झालं. पण वेदाला कृपण का म्हटलं याचं उत्तर ह्याच्यात सापडत नाही. मग हे उत्तर कुठं आहे ते उत्तर मलाही माहित नाही. मी फक्त शंका निर्माण केली, मला प्रमाण सापडली म्हणून. उत्तर काय मला माहित नाही. थोडा वेळ द्या, विचार करून उद्या सांगतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय.